देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषणास बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री सोमन वांगडुक यांच्या मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. या मागण्यांसाठी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन उमरगा यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी उमरगा यांच्या मार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठवण्यात आलंय. निवेदनात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात पारदर्शक चौकशी करून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ॲडव्होकेट शीतल चव्हाण, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, ॲडव्होकेट अर्चना जाधव, ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी, प्रतिभा पनुरे शिंदे, शबाना शेख, करीम शेख, किशोर बसगुंडे, विजय चितली, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्तिक सूर्यवंशी, समाधान सुरवसे, समर्थ वाघमारे, संघपाल लोंढे, राम रास्तुरे, दादाराव दुधभाते, चेतन गायकवाड, रवी गायकवाड, किरण जाधव, उत्कर्ष बनसोडे, यश जामदार हे उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांनी निवेदनाला पाठिंबा दर्शवत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका व्यक्त केली आहे. जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.